श्रीरामपूर शहरामधील प्रभाग क्रमांक 10 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनुराधा अधिक आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला। पालिकेच्या निवडणुकीमध्ये अंजुम शेख आणि त्यांच्या पत्नी समीना शेख हे दोघेही काँग्रेसच्या चिन्हावर बिनविरोध निवडून आले। आम्हाला जनतेचे काम करायचे आहे। आम्ही जनतेला शब्द दिला होता की आम्ही निवडून आल्यानंतर वार्ड क्रमांक 10चा चेहरा मोहरा बदलून टाकू। आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो आणि पुढेही राहणार, अशी प्रतिक्रिया अंजुम शेख आणि त्यांच्या पत्नी समीना शेख यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या। विकास कामांचा शुभारंभ आदरणीय नगराध्यक्ष मॅडम अनुराधाताई गोविंदरावजी अधिक यांचे शुभ हस्ते झालेला आहे आणि आमचे नेते आदरणीय आमदार भाऊसाहेबजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झालेला आहे। या भागाचे विविध विकास कामं आज ज्यांचं उद्घाटन झालं, असे जवळजवळ 40 लाख रुपयाच्या कामांचं उद्घाटन आपण आज नगराध्यक्ष मॅडम आणि या जनतेच्या साक्षीने या ठिकाणी केलेलं आहे। आणि ज्याप्रमाणे आम्ही लोकांना निवडणुकीच्या काळात वचनं दिली होती की श्रीरामपूर शहरात आणि आपल्या प्रभागात सगळ्यात जास्त कामे आम्ही करून दाखवणार आणि मागच्या 10 ते 15 वर्षाचा जो आमचा इतिहास आहे, आम्ही भागाच्या लोकांसाठी कामं केलेली, भागाच्या नागरिकांच्या भल्यासाठी कामं केलेली आहे, त्या कामांचं उद्घाटन आज फक्त 3 महिने नगरपालिकेला सुरू होऊन झालेले आहे आणि आम्ही 40 लाख रुपयाच्या कामाचं उद्घाटन केलेलं आहे। यानंतर अजून 4 वर्ष 9 महिने जायचे। आम्ही या 4 वर्ष 9 महिन्यात या श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक 10चा 11चा व वार्ड नंबर 2चा पूर्णपणे चेहरा मोहरा बदलणार आहे। आणि ज्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी लोकांना वचनं दिली होती की तुमचे सगळे कामं जे राहिलेले काम असतील, मग ते घरकुलाचे असो, अंडरग्राऊंड ड्रेनेजचे असो, त्यानंतर शौचालयाचे असो, रस्त्याचे असो, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतो, ते सगळे काम आम्ही लवकरात लवकर आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, अनुराधाताई अध्यक्ष नगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कामं आम्ही लवकरात लवकर घेऊन या शहराचा, या वार्ड नंबर 2चा चेहरा मोहरा बदलणार आहोत। आज जे विकास कामाचा शुभारंभ झालेला आहे हाजी अंजुम शेखच्या वार्डातून, तर हा आता सुरुवातच आहे फक्त। त्याच्या पुढे पण सगळ्या वार्डाची आम्हाला अशी इच्छा आहे निधीकडून की त्यांनी सर्व भागात लक्ष द्यावं आणि जे राहिलेले काम आहे, जे न झालेले काम आहे ते पूर्ण करावे आणि लोकांचं त्यांना पूर्ण सहकार्य आहे, कारण लोकांमुळेच ते आज लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत। आणि आम्हाला विश्वास आहे की ताई 5 वर्षात असे करतील की 25 वर्षात जे झालं नव्हतं ते नगराध्यक्ष ताई अनुराधाताई करणार आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या सोबतच आहोत। तर फक्त जनतेने थोडं त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि वेळ द्यावा त्यांना कामासाठी, बस एवढंच आम्हाला बोलायचं आहे। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। आज विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी आज अतिशय पहिलाच कार्यक्रम श्रीरामपूर शहरामध्ये चांगला पार पडला। मी नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करतो आणि श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक एकत्र आले। श्रीरामपूर शहराचा विकास सातत्याने होत राहील, चांगल्या पद्धतीने यांच्या हातून कार्य घडेल याबद्दल कुठल्याही प्रकारे शंका नाही, कारण सर्व सुशिक्षित नगरसेवक आलेले, सगळ्यांच्या भागामध्ये जे काही कामं आहे ते प्रश्न सोडवण्यासारखे नगरसेवक या नगरपालिकेमध्ये निवडून आलेले। नगराध्यक्ष शिकलेले आहेत, सुशिक्षित आहे, त्यांना त्यांच्या घरामध्ये त्यांचा राजकीय वारसा होता आणि राजकीय वारसामुळे निश्चितपणे श्रीरामपूर शहराचा विकास चांगल्या पद्धतीने होईल, कारण कुठलंही काम करीत असताना एक आवड पाहिजे, इच्छा पाहिजे आणि ती आवड अनुराधाताईमध्ये निश्चितपणे आहे। निश्चितपणे शहराचा विकास चांगल्या पद्धतीने राजकारण बाजूला ठेवून ही सर्व मंडळी एकत्र आलेली आणि निश्चितपणे श्रीरामपूर शहराची परत एकदा भरभराटी सुरू होईल, त्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही। अब्दुल करीम चौधरी यांच्या घरापासून ते उत्तरेस सुलताननगरमधील कॅनॉल पुलापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। या प्रसंगी मुख्याधिकारी सुमंत मोरे, श्रीरामपूर नगरपालिकेच्या गटनेत्या भारती कांबळे, जलील खान पठाण, आमजद कादरी, रमजान कुरेशी, नगरसेवक जायदा कुरेशी, नगरसेवक शामलिंग शिंदे, सुभाष कांगडा, रवींद्र गुलाटे, मोहम्मद शेख, नगरसेवक संतोष कांबळे, ताराचंद रणदिवे, माजी नगरसेवक नजीर मुलानी, राजेंद्र पवार, याकूब बागवान, समीना शेख, डॉक्टर राज शेख, अझहर तांबोळी इत्यादी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एस9 मीडिया, श्रीरामपूर।